इतिहासामध्ये अनेक राजांनी, अनेक सम्राटांनी आपलं महत्त्वपूर्ण एक स्थान सोडलेलं आहे. अशाच ह्याच्यामध्ये आपण आज एक पाहतोय, की तो म्हणजे समुद्रगुप्त. मागील जो काही आपला एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण सम्राट अशोकाबद्दल पाहिलेलं होतं, परंतु आज आपण त्याच्या पुढे जाऊन समुद्रगुप्त यांच्याबद्दल पाहणार आहोत. प्रत्येक सम्राट हा एक वेगळी छाप सोडून जातो. तसं भारताच्या इतिहासावरती या भारतीय नेपोलियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्रगुप्तानं एक वेगळी छाप सोडलेली आहे. हा समुद्रगुप्त जो आहे तो आपण पाहतोय की एक योद्धा म्हणूनही आपल्याला एक मोठी छाप दिसून येते आणि त्याचबरोबर एक कलासक्त किंवा कलेला आश्रय देणारा राजा म्हणूनही आपण याला ओळखतो. त्याचबरोबर आपण पाहतोय की यानं जो काही भारतामध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण करत असताना एक मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या आपल्या तत्वांचा किंवा धोरणांचा अवलंब केला आणि आपलं राज्य वाढवल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. तसं या समुद्रगुप्ताचा जन्म जो आहे तो इसवी सन 335च्या आसपास झालेला आपल्याला पाहायला मिळतं. जो चंद्रगुप्त पहिला होता त्याचा हा पुत्र होता आणि त्या दृष्टिकोनातून हा राजकीय म्हणजे राजपदावरती आला चंद्रगुप्त प्रथमच्या नंतर. जी त्याची आई होती ती लिच्छवी राजकुमारी होती आणि लिच्छवी राजकुमारी यांनी एक राजकीय वारसा आपल्याला पाहायला मिळतो की दिसून येतोय आणि यातूनच समुद्रगुप्त हा त्याच्या वडिलांप्रमाणे शौर्य, धार्मिकता, बुद्धिमत्ता या सर्व गुणांमुळे तो निवडला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. समुद्रगुप्तानं अगदी उत्तर भारतामधील 9 आणि दक्षिण भारतावरील 12 राज्यांवरती विजय मिळवला आणि आपल्या साम्राज्यामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि त्यानंतर मौर्य साम्राज्यानंतर सर्वात मोठं साम्राज्य म्हणून गुप्त साम्राज्य हे निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी जो अश्वमेध यज्ञ केलेला होता त्याच्यावरून त्याचा अजयतेचा पुरावा आपल्याला दिसून येतोय. कारण पूर्वीच्या काळामध्ये अश्वमेध यज्ञ करणं म्हणजे काय आहे की तो विजयी सम्राट असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच ब्रिटिश इतिहासकार व्ही.एस. स्मिथ यांना म्हणायचे की हा भारतीय नेपोलियन आहे जो युद्धामध्ये कधीही पराभूत झाला नाही, ज्याने उत्तर भारतातील 9 राज्यांवरती आणि दक्षिण भारतातील 12 राज्यांवरती विजय मिळवलेला आहे. तर असा हा महान योद्धा जो आहे तो त्याचं तेवढंच कलेवरतीही प्रेम असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण यानं आपलं वीणावादन करणारी याची जे काही एक नाणी आहेत त्या नाण्यावरून आपल्याला दिसून येतंय की हा एक प्रकारे कलेचा आवड असलेला राजा होता, सम्राट होता आणि यातूनच आपण पाहतोय की वीणावादनांबरोबर अगदी त्यानं जे काही कलेला आश्रय दिला त्याच्याबद्दल माहिती मिळते. ती म्हणजे हरिशन यानं लिहिलेली जी प्रशस्ती आहे म्हणजे प्रयाग प्रशस्ती लिहिली. प्रयाग प्रशस्ती म्हणजे काय आहे तर वेगळं काही नाही तर समुद्रगुप्ताचे जे काही त्याने विजय केलेले होते त्याबद्दलचं वर्णन यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानं दिलेल्या कलेच्या आश्रयामुळेच आपण भारताच्या इतिहासामधील हा सुवर्णयुग समजतोय. भारताच्या इतिहासामधील हा सुवर्णयुग समजण्याचं कारण सांस्कृतिक इतिहासामधील सुवर्णयुग आहे हा. हे काही सुवर्णयुग वेगळ्या स्तरानं वेगळ्या अर्थानं आपण याकडे पाहायचं नाही आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की कलेला किंवा साहित्याला मोठ्या प्रमाणामध्ये आश्रय मिळाला आणि त्यामुळं याला आपण एक सुवर्णयुग म्हणून याला कन्सिडर करतो, पाहतो. आणि याच्यानंतर आपण पाहतोय की याने जवळपास 40 वर्ष राज्य केलं आणि नंतर आपला उत्तराधिकारी म्हणून निवडलं तो म्हणजे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये ओळखला जाणारा विक्रमादित्य किंवा चंद्रगुप्त दुसरा. याचंही प्रशासकीय कौशल्य आणि त्याचबरोबर युद्ध कौशल्य, सांस्कृतिक योगदान या सर्वामुळं भारतीय इतिहासामध्ये गुप्त साम्राज्याचं नाव सुवर्णाक्षराने कोरलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यातूनच समुद्रगुप्ताचं महत्त्व आपल्याला दिसून येतं की समुद्रगुप्तानं गुप्त साम्राज्याचा सुवर्ण काळ निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि हे सुवर्ण काळ जो आहे त्याच्या विजयांनी निर्माण केला, त्याच्या आर्थिक कौशल्यांनी निर्माण केला, त्याच्या सांस्कृतिक योगदानानं निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं. आज भारताला अशाच एका नेपोलियनची गरज आहे जो शत्रू राष्ट्रावरती विजय मिळवेल आणि कुठेही युद्ध अर्ध्यात न थांबवता तो पूर्ण विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि भारताचं नाव जगाच्या इतिहासामध्ये कोरेल. अशा योद्ध्याची गरज आहे, अशा नेपोलियनची गरज आहे. हे आपण पुन्हा एकदा इतिहासावरून शिकू शकतोय. या भारतीय नेपोलियनचा प्रवास जो आहे तो आपल्याला नक्कीच थक्क करणारा प्रवास आहे.
याबद्दल तुम्हाला कसे वाटले काय नाही हे लाईक कमेंट मध्ये सांगा. नवीन पुढील आणखी कशावरती आपल्याला व्हिडिओ पाहिजे आहे याच्याबद्दल ही सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका.